राज्यामध्ये राबवण्यात आले। कृषी पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलाय। महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाऊ अनेक महत्त्वाच्या कृषी आणि जलसंधारण उपक्रमांना अपेक्षित गती मिळाली नाही। भाऊ ऐकत नाहीयेत आता। जलयुक्त शिवारासारख्या भाऊ 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 जलयुक्त शिवारासारख्या राज्यातील दुष्काळ मुक्तीसाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या योजनेची कामं थांबवली भाऊ महाविकास आघाडीने। जलसंधारण आणि सिंचनाशी संबंधित अनेक प्रकल्प पुनरावलोकन करणार आहोत या नावावरती थांबवून टाकले, बंद केले। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानासाठी सुद्धा दीर्घकाळ बळीराजाला प्रतीक्षा करावी लागली आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजीचं वातावरण सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झाले। आज महायुती सरकारने पुन्हा एकदा जलसंधारण असेल, सिंचन असेल, पीक विमा असेल, कृषी तंत्रज्ञान असेल आणि शेतमाल मूल्य वृद्धी या सर्व क्षेत्रांना प्राधान्य दिले। शेतकरी केवळ कर्जमुक्तच नाही तर समृद्ध व्हावा हा सरकारचा दृष्टिकोन आहे। सभापती महोदय, आज मला अत्यंत आनंद होतोय की या राज्यामध्ये मला वाटतं देशात पहिलं आपलं राज्य असेल की ज्या महाराष्ट्रामध्ये आपल्या त्या ठिकाणी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आपण येणाऱ्या दिवसामध्ये आणणार आहोत। आज खरं बघितलं तर काळ्या मातीची जी धनीण आहे ती त्या घरातली शेतकरी महिला आहे। आज सुद्धा जयकुमार भाऊ 80% कामं शेतकरी ताई करते, पण तिला शेतकरीचा दर्जा दिला जात नाही। म्हणजे आमचे भाऊ शेती कसतात त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाहीये, तेही कष्ट करतात, पण निश्चितपणे खुरपणी असेल, कापणी असेल, छोटी मोठी कामं असतील, 90% महिला 80% ते 90% महिला ही शेतीची कामं करताना दिसतात। आज पहिल्यांदा या महिला शेतकऱ्यांना आपलं सरकार, महायुतीचं सरकार, या राज्याचे यशस्वी लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आमच्या वहिनी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार आज महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र वैधानिक शेतकरी दर्जा देण्यासाठी या ठिकाणी विधेयक आणण्याच्या तयारीमध्ये। मला वाटतं राज्यातल्या कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या सगळ्या भगिनींसाठी हा त्यांच्या केलेल्या कामाचा सन्मान आहे असं मी या ठिकाणी नक्की म्हणेन। मला आनंद आहे, याची मागणी मागच्या अधिवेशनामध्ये मी सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि कृषी मंत्री साहेबांना त्या ठिकाणी पत्र दिलं होतं आणि मला आनंद आहे की आज त्याची पूर्तता होताना दिसते। जसं मी मगाशी म्हटलं की महाराष्ट्राच्या शेतीत महिलांचं योगदान 80%च्या वर आहे आणि त्यामुळे त्यांना तरीसुद्धा त्यांना शेतकरी म्हणून ओळख मिळत नाही। मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार ही ऐतिहासिक विसंगती भाऊ आता दूर करणार आहे आणि त्यामुळे पहिल्यांदाच लाखो महिलांना पहिल्यांदा वैधानिक शेतकरी दर्जा, हक्क, कर्ज, अनुदान, पीक विमा आणि शासकीय योजनांचा या शेती कसणाऱ्या माझ्या कष्टकरी शेतकरी महिलांना या सगळ्याचे लाभ पहिल्यांदा मिळणार आहेत। आणि पुन्हा सांगते की अभिमान आहे की हे करणारं या देशातलं पहिलं राज्य जर कुठलं असेल तर ते आपलं महाराष्ट्र आहे आणि मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील हे क्रांतिकारी पाऊल आहे भाऊ। सभापती महोदय, महाराष्ट्रातील बळीराजाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, शेतीला उद्योग समान दर्जा देण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांचं महायुतीचं सरकार सातत्याने प्रयत्न करताना आपल्याला दिसते। या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं असून पुढील काळात सुद्धा ही बांधिलकी कायम राहणार आहे याची मला खात्री आहे। सभापती महोदय, आज या सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करताना दोन वेगळ्या नेतृत्व शैलींचा उल्लेख करावा लागेल। 2019 नंतर असं एक नेतृत्व होतं जे निवासस्थानाच्या 4 भिंतीमध्ये राहिलं, मर्यादित राहिलं, सचिन भाऊ। दुसरं नेतृत्व असं आहे की जे संकटाच्या प्रसंगी शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य नागरिकांच्या बरोबर बांधावर उभं राहिलं भाऊ। देवेंद्रजींनी आजवर कधीही उंटावर बसून शेळ्या हाकायचं काम केलं नाही। सभापती महोदय, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आजही आठवत असेल की जलयुक्त शिवारामुळे, या अभियानामुळे हजारो गावांमध्ये पाण्याची उपलब्धता झाली।
भूजलाची पातळी उंचावली आणि त्याच्यामुळे दुष्काळग्रस्त भागात हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.